गुरूंचं चिंतन श्रीमद भागवते, पण लिहिलं गणपती बाप्पाने. विठाला समाजाचा उत्कर्ष आणि समाजाचा स्तर त्या ठिकाणी परिपक्वता का होत नाही याचं कारण एकच आहे, आम्ही पहिलीच भक्ती चुकली. कीर्तनकार 50 लाखाच्या गाडीमध्ये बसून तुमच्या गावात येऊ लागले, 50-50 हजाराचं पाकिट घेऊन जाऊ लागले दादा, तरी सुद्धा तुमच्या डोक्यात भुसकटच भरलेलं आहे. स्पष्ट बघताय मी. बोला. कीर्तनकाराला लाखो रुपये खर्च करून सुद्धा जर तुमच्यामध्ये आणखी सुद्धा बदल झाला नाही तर मग तुम्ही दगड आहेत का माणसं, हा प्रश्न आहे. विठाला अरे कीर्तन पचलं पाहिजे, कीर्तन रुचलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा दादा. याच्याकरता अधिकारीच लागतो. विचारसागर वाचा. अधिकाऱ्याचे काय महत्व आहे दादा, अधिकाऱ्याचा काय अधिकार आहे, एवढं लक्षात ठेवा दादा. आणि आम्हाला फक्त कीर्तन आम्ही एखाद्या चित्रपटासारखं घेतलंय, कीर्तन विनोदाकरता आम्ही घेतलं दादा, एवढं लक्षात ठेवा. विनोद लक्षात ठेवला दादा, पण या विनोदामुळे तुमच्या आयुष्याचा विनोद झाला याचा विचार कोणीच केला नाही. हे लक्षात ठेवा दादा. विनोद थोडे बाजूला ठेवा. विनोद किती असावा कीर्तनामध्ये सांगू का तुम्हाला दादा? पंचपक्वान्न तयार केले. तुम्ही मीठ किती घेता? डबाभर, किलोभर, किती घेता? चवीपुरतं चिमूटभर घेतात. तेवढा विनोद असावा कीर्तनात. विडाला काळाची गरज आहे कीर्तन आहे, काळाची गरज आहे दादा प्रवचन आहे, काळाची गरज आहे दादा श्रीमद भागवत कथा. एवढं लक्षात ठेवा दादा. जिथं मन भाजल्या जातं ते कीर्तन आहे. एवढं लक्षात ठेवा दादा. कीर्तनाचा उलटा उच्चार करा, नर्तकी होती. बघा तुम्ही दादा, जे तमाशाकडून समाजाला कीर्तनाकडे आणतात दादा, ते खरं कीर्तन आहे. विडाला हातात. एवढं लक्षात ठेवा दादा. उगाच विनाकारण एवढा मोठा हट्टा, विनाकारण एवढा मोठा जनांगे पाटलांचा फोटो. लक्षात ठेवा दादा. एवढे मोठा कीर्तनकार कशासाठी हट्टास? फक्त समाजाच्या उद्धार करता. एवढं लक्षात ठेवा. अरे ही तरुण मंडळी काय एवढी असणारी काय? बघा लक्षात घ्या दादा, अविचारी नाही आहे, विचारपूर्वक दादा. आम्ही केलेला सत्कार्य, आम्ही केलेले कष्ट कोणाच्या तरी फायद्यासाठी उपयोगाला यावे दादा. याला परोपकारी जीवन म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही 2 पैसे देता दादा. अरे कधीतरी लेकरा बाळाची फीस भरत असताना सुद्धा डोनेशन जर लाख रुपये असेल तर असणारा बाप सुद्धा कधी कधी डोळ्याला पाणी आणतो. एवढे पैसे मी कुठून भरायचे? शिक्षकाच्या पुढे जातो, मास्तर एवढ्या वेळेस 50,000 भरतो आणि पुढच्या 2-4 महिन्यांनी पुन्हा 50,000 भरतो. एवढं लक्षात ठेवा दादा. स्वतःच्या पोटचा गोळा 50-100 किलोमीटर लांब ठेवणारा तो बाप असतो. लक्षात घ्या दादा. त्याला दुःख लेकाचंही असतं की पोटचा गोळा मी लांब शिकायला टाकला दादा, पण दुःख दुसरंही एक असतं की दादा पोटाला चिमटा देऊन 2 पैसे जमा करून मी माझ्या लेकरा बाळासाठी खर्च करतो. एवढं लक्षात ठेवा. 2 दुःख त्याले बापाच्या पाठीमाग असतात. पण सप्ताह कमिटी मंडळ जर गावामध्ये कधी घरी आली ना दादा, तर माणूस मागचा पुढचा विचार करत नाही. शास्त्र सांगतं दादा, न्यायोपार्जित वित्त शमांशीन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थयेवच. न्यायाने नीतीने कमविलेल्या धनातला 10वा भाग जर तुम्ही सप्ताह करता, धर्मा करता खर्च केला तर 90% संपत्तीचं संरक्षण स्वतः भगवंत करतो. एवढं लक्षात ठेवा दादा. आणि याच्यामुळे दान आहे, याच्यामुळे धर्म नाही दादा. आणि जर एवढं दान धर्म करून सुद्धा जर तुम्ही घेण्यासाठी त्या पात्रतेचे नाहीत, उपयोग काय? फक्त बुंदी झोडण्यासाठी मंडपात येत असताना तर उपयोग काय? भाजी पांचट झाली म्हणण्यासाठी जर मंडपात येत असताल तर उपयोग काय? अरे दादा, कीर्तन चांग होय हरिरूप ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन. भाग्यकारी
क्या बात आहे. ब्रह्मीभूत गाया होत असे कीर्तनी दादा लक्षात घ्या. जिथं अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या महावाक्याचा बोध होतो त्याला कीर्तन म्हणतात. म्हणून कीर्तन सांग होय अंग हरिरूप. आणि पवित्र पावन कीर्तनामध्ये आपण सगळेजण बसत असतो फक्त एकाच कारणास्तव आमचा आत्मउद्धार व्हावा. एवढं लक्षात ठेवा दादा. आणि ज्या दिवशी आत्मउद्धार होण्याची असणारी वेळ जवळ येते त्याला जीव कर्म साम्य दशा म्हणतात वेदांताच्या परिभाषेमध्ये. एवढं लक्षात ठेवा दादा. बघा तुम्ही आंब्याला मोहर येतो का नाही? मोहर ऐसे फळे नाही आली काही गळती पक्वदशे येते थोडी नासाडी वेचिते विरळा पावे बगड गोवे शेवटीचा जगद्गुरु तुकोबर आहे. आंबे सगळीकडेच येत ना, तुमच्याकडे आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता बघा तुम्ही आंब्याला मोहर येतो. आंब्याला मोहर आल्यानंतर कैऱ्या लागतात आणि कैऱ्याची पुढची असणारी दशा असते ती परिपक्व होणे म्हणजे पाडाला येणे. मग बघा तुम्ही पाडाला आल्यानंतर कैऱ्या सगळ्या सोबत पाडाला येत नाही. एवढं लक्षात ठेवा. एखादा अगोदर पिकतो. मग असं कधी झालं का की एखाद्या ज्येष्ठ आंब्याने मीटिंग भरवली सगळ्या कैऱ्यांची. म्हणले हे बघा तुमच्या सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ मी आहे. आता मी परिपक्व झालोय. उद्या सकाळी मी नाही का एक पत्र लिहितो. म्हणले कोणाला लिहायचं? म्हणले पोपटाला. म्हणजे कशासाठी? म्हणजे आता मी परिपक्व झालोय. उद्या तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या आणि माझा आस्वाद घ्या. असं कधी झालं का? ज्या दिवशी फळ पिकलं रे पिकलं त्या दिवशी पोपट आला म्हणून समजा. ज्या दिवशी देहरूपी फळ परिपक्व झालं रे झालं त्या दिवशी भगवंत आपल्या पुढे आला म्हणून समजा. जीव कर्म साम्य दशा विडाला. पिकलिया शिंदे बघा तुम्ही दादा. शेंदाडा असताना सुरुवातीला कडू असतं पण ज्या दिवशी पिकलं दादा त्या दिवशी कडू पण समळून नाहीसं होतं दादा. आमच्या अंतकरणामध्ये सुद्धा कडूपणा आहे. म्हणून काही लोक बोलताना म्हणत असतात लई कडू येते. त्यांनी चव चाखलेली असती ना. एवढा कडवटपणा भरलेला असतो की स्वतःची ओळख दुसऱ्याला द्यावी लागते. हा खूप कडू आहे म्हणून. विठाला आणि आम्हाला पारमार्थिक अनुषंगाने हा कडवटपणा घालायचा आहे. रजतमादी कर्म जमळ चित्ती बैसले जे सबळ ओले मृत्तिकेचे मंदिर आता 6 जण मंदिर गुंफ करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा वासुदेव करीतो फेरा. याच्यामुळे कडवटपणा आला. पण ज्या दिवशी दादा तुम्ही भक्ती प्रेमामध्ये तल्लीन होऊन नसता गायनाचे मुडे आपुली या छंदे 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 मनाची आनंदे आवडीने आवडीने कीर्तनामध्ये मिळतो दादा. हे नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी हे नाच कीर्तनाचे रंगी दान दीपलावू लगे नाच कीर्तनाचे रंगी दान दीपलावू लगे नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी नाचो कीर्तनाचे रंगी. जीव कर्म साम्य दशा प्राप्त करून घ्यायची असेल तर कीर्तनच चांगलं. एवढं लक्षात ठेवा दादा. आपला विषय चालू होता कृष्ण कन्हैयाचा जन्म कुठे झाला? मथुरेमध्ये. एवढं लक्षात ठेवा. बालपण कुठे गेलं? 11 वर्षापर्यंत गोकुळामध्ये. 14 वर्ष मथुरेत राहिले. मग एवढं लक्षात ठेवा दादा. भगवान परमात्म्याला सगळं काही माहिती असतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. एवढं लक्षात ठेवा दादा. अंतरी. आता लक्षात ठेवा दादा 16,108 बायका कृष्ण कन्हैयाच्या आहेत.
मग कृष्णाला असं कधी वाटलं नाही का त्याच्यातली एखादी जर पुढे आली आणि म्हटली अहो लग्न झाल्या झाल्या लोक नाही का शिमल्याला जातात फिरायला, मग द्वारका नगरी तिकडच बांधा ना, आता लग्न झाल्यावर आपल्या इकडे जेजुरीला जातात का नाही, जातात का नाही महाराज? तुमच्या इकडे गेले की नाही? ते आमच्या इकडे जावई कुठे करंजाळ्याचे हातवर करा बरं, तुम्ही गेलते का नाही? लई दिसाची हौसराया चला आता पुरी करू. बरं जेजुरीला गेल्यावर येणार नाही का नवीनच आता फॅड निघलं बरं का, आपलं मॉडेल काढावर बसायचं आणि टुन्नू 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 टुन्नू. बाबाला हसा लागले गेलते काय झालेली 5 पायऱ्या उचलून घेऊन जायचं, लक्षात ठेवा. आता बरं ते बरं आहे ज्याचं मॉडेल 70-80 किलोचं आहे त्याचं बरं आहे, ज्याचं 1.5 क्विंटलचं त्यांनी करायचं काय? ते JCB वाल्याला म्हणतो 2000 रुपये घंटा घे पण एकदाच खोऱ्यात भरून वर नेऊ. लई दिसाची हौसरा चला पुरी करू, चला जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, चला 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 जेजुरीला जाऊ. बलक घोडा त्याच रेशीम खाली थोडा, मागे बसा मी पुढ्यात बसते, बसायचं का नाही? मागे बसा मी पुढ्यात बसते, जगाला गवत बतावो. काल चंपाषष्ठी झाली म्हणून म्हणतोय बरं का. येळकोट येळकोट संबंध महाराष्ट्राचं कुलदैवत. दादा लक्षात ठेवा, कधीतरी आपण माणूस म्हणून जन्माला आलोत ना, एवढं लक्षात ठेवा. आपली कुलदेवी म्हणजे तुळजाभवानी माता आणि कुलदैवत आपल्या सगळ्यांचं म्हणजे खंडोबार आहे. म्हणून कधीतरी जा आणि एकटे जाऊ नका, मॉडेलला घेऊन जा बरं का. आणि 5 पायऱ्या चढाच माने तिथं, लक्षात ठेवा. चला जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, चला 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 जेजुरीला जाऊ. पण कृष्ण लय हुशार, त्यांना माहिती 16,108 जणीपैकी कोण ना कोणतरी काहीतरी म्हणणारे, पण देव बघा किती हुशार आहे. दादा जन्म मथुरेतला उत्तर प्रदेश, बालपण उत्तर प्रदेश मध्ये गेलाय, एवढं लक्षात ठेवा. तरुण उत्तर प्रदेशामध्ये झाले दादा, पण तरी सुद्धा उत्तर प्रदेश सोडून गुजरात मध्ये का कोणी सांगू शकेल? याचं कारण एक आहे दादा, की त्यांचा भक्त सुदामा हा गुजरात राज्यातला होता आणि त्यांना माहिती होतं की तो कधीतरी आपल्याकडे मागण्यासाठी येणार आहे. जगाचा मायबाप बघा, अरे ज्याची भक्ती उत्कट झालेली आहे, ज्याने साधना केलेली आहे, तपोसाधना ज्ञान साधना जीवनामध्ये प्राप्त करून घेतली दादा, त्याच्या करता जगाचा मायबाप स्वतःचं स्थान सोडून त्या स्थानावर येतो कोणत्या? भक्ताच्या. म्हणून भक्त सुदामा करता जगाचा मायबाप उत्तर प्रदेश सोडून गुजरात मध्ये आला. त्याच्या पुढे बघा तुम्ही, प्रभू रामचंद्र त्रेतायुग, जन्म कुठे झाला? लक्षात ठेवा, अयोध्येमध्ये. पण बघा देव आले कुठे? बरोबर दैत्यांना मारणं हे निमित्त आहे, पण खरी भेट द्यायची होती ती साधू संतांना. विठाला बघा तुम्ही दादा, निषाद राजाकडे असताना गेले, तिथून पुढे नावेमध्ये बसले, प्रयागराजला गेले, भारद्वाजला गेले, चित्रकूट पर्वतावर गेले, तिथून पुढे असणारे अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये गेले, तिथून पुढे शरभंग नावाचे ऋषी भेटले, तिथून पुढे मंदकर्ण नावाचे ऋषी, सुतीक्ष्ण नावाच्या ऋषीच्या समवेत अगस्त्य ऋषींच्या असणाऱ्या आश्रमात गेले, तिथून पुढे पंचवटीला गेले. पंचवटीला असणारा दुष्ट रावण आला, सीतामय्यांना घेऊन गेला, जटायूचा असणारा त्या ठिकाणी प्राणाचं बलिदान दिले गेले.
रावणाने मारलं त्याला आणि त्यांनी पुढचा निरोप सांगितला. दादा कबंद नावाचा राक्षस भेटला, त्रिशिरा नावाचा राक्षस भेटला आणि त्यावेळेला दादा प्रभू रामचंद्रजी पुढे निघाले. आदिमाया भगवती शक्ती जी आहे कोण, जी तुळजा भवानी माता आहे ती श्रीराम वरदायिनी आहे आणि ती मूर्ती स्थापन कोणी केली तर प्रभू रामचंद्रांनी. एवढं लक्षात ठेवा. भावार्थ रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे मयूर पर्वत म्हणून. असा तिथून पुढे प्रभू रामचंद्रजी निघाले. भक्ताची भक्ती केवढी उत्कट पाहिजे एवढं लक्षात ठेवा दादा. देव स्वतः जवळ आला पाहिजे, काहीतरी माग म्हटला पाहिजे, एवढा अधिकार पाहिजे. आणि त्यावेळेला दादा शबरीने एकच मागितलं होतं. एवढं लक्षात ठेवा. मातंग ऋषींची असणारी ती शिष्य आहे, एका भिल्ल समाजातल्या राजाची राजकन्या आहे. पण एवढं लक्षात ठेवा दादा, संपूर्ण जीवन भक्ता करता असणारे, भगवंता करता खर्च करणारी ती शबरी. आश्रमात या काय मागितलं, कधी रे येशील आश्रमात या, कधी रे येशील रामा रघुनंदना. बरोबर आहे. पतित पावना हे रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पायीन पूजिन ठेवीन माथा, तुझी स्वर्ग इथेच येईल, तुझी स्वर्ग मज इथेच येईल, पुरेपूर जीवना रामार. जगाचा मायबा भेटण्याकरता तिथे गेला. एवढं लक्षात ठेवा दादा. अशी मागणी जीवनामध्ये असावी. दादा सुदामाने मागितलं दादा, एवढं लक्षात ठेवा. देवाने मागणी पूर्ण केली. शबरीने मागितलं, देवाने मागणी पूर्ण केली. अरे हे तर महान भगवत भक्त होते दादा. आपणही मागा. बघा तुम्ही वास्तविकता, तुम्ही पंढरपुराला जातात, जम्बू या द्वीपा माझी आत्ताच प्रमाण झालं. पंढरपूर क्षेत्रावर जातात दादा. कशासाठी जातात? कामाचा कंटाळा आला म्हणून. वास्तविकता वारीला जायचं असेल तर देवाला काहीतरी गारणं सांगा. देवा सांगू सुख दुःख, देवणी वारी भूक, जाऊ देवाची गावा. जगाच्या मायबापाच्या पुढे जायचं असेल ना तर दादा कधीतरी आपले हात पुढे असावे. एवढं लक्षात ठेवा. कारण देण्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर म्हटलं तर देव आहे. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला एक वाक्य बोलू का दादा? शाळेमध्ये आम्हाला शिक्षकांनी लघुकोण, काटकोण, त्रिकोण, चौकोन ह्या सगळ्या काही गोष्टी शिकविल्या. शाळेमध्ये विद्यार्थी दशेमध्ये असताना लघुकोण, काटकोण, त्रिकोण, चौकोन या सगळ्या काही गोष्टी आम्हाला सरांनी भूमितीच्या असणाऱ्या विषयामध्ये शिकविल्या दादा. पण आपलं कोण हे आपल्याला आणखी सुद्धा शिकविलं नाही. आणि आपलं कोण ही शिकविते फक्त परिस्थिती. हे लक्षात ठेवा दादा. जन हे सुखाची दिल्या घेतल्याची, अंतकाळीचे नाही कोणी. एवढं लक्षात ठेवा दादा. आपलं कोण हे जाणायचं असेल तर परिस्थितीच असणारे त्या ठिकाणी महत्वाची आहे. आणि त्याच परिस्थितीनुसार आपल्याला कळतं आपलं कोण. मग जगाच्या पाठीशी लागून तुम्ही जगाला आपलं करण्यापेक्षा देवाच्या पाठीमागे लागा.
एक देव करून घ्यावा आणि तो तुकोबराने जीवनामध्ये केला आणि त्याच देवाच्या पुढे जगद्गुरु तुकोबरा मागणी मागतात. लक्ष्मी वल्लभा भगवंताची स्तुती करतात ती वस्तुस्थितीला धरून, एवढं लक्षात ठेवा. वास्तविकता वस्तुस्थितीला धरून आपल्या स्तुत्या कधीच नसतात, एवढं लक्षात ठेवा. जरी विशारद जरी नसला तरी सुद्धा संगीत विशारद पदवी वस्तुस्थितीला धरून नाही. वेदांताचा असणारा एक वेलांटी सुद्धा माहित नाही त्याला, एक मात्राही माहित नाही तरी वेदांताचार्य. भागवतातलं एक सुद्धा संहिताचा पारायण त्याने केलं नाही तरी भागवताचार्य. हे वस्तुस्थितीला केलेली स्तुतीच नाही, एवढं लक्षात ठेवा. तुकोबरायला कधी खोटं आवडत नव्हतं. देवा जरी खोट्याने वागला तरी सुद्धा त्याला बोलण्याचं शिव्या देण्याचं सामर्थ्य संतांमध्ये होतं. जनाबाईंनी शिव्या दिल्या, सोहम शब्दाचा मारा केला, एवढं लक्षात ठेवा. अरे अरे विठ्ठल मायेची रांडरची झाली हो. अरे अरे विठ्ठल मायेची तुझी रांडरची झाली. जन्म सावित्री थोडा ज्ञान हो. जन्म सावित्री थोडा ज्ञान हो. अरे अरे विठ्ठल मायेची तुझी रांडरची झाली. अरे अरे विठ्ठल मायेची तुझी रांडरची झाली. जन्म सावित्री थोडा ज्ञान हो. जन्म सावित्री शिव्या दिल्या. आता किती ऐकल्या मला काही सांगायची गरज पडणार नाही, तुम्हाला सगळं कळलं. कारण शिव्या देण्यामध्ये PhD झालेली तुमची. विठाला विठाला जनाबाई भांडले देवाला, एवढं लक्षात ठेवा. अधिकार आहे आणि पात्रता आहे. पुण्यवंत पाताळ लोकिनीला दरिद्रित भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवाणाचा अपमान केला. कुंद झाला तुझा दरबार. जनाबाई देवाला भांडते, एवढं लक्षात ठेवा दादा. सोपा अधिकार माझ्या साधू संतांचा नाहीये दादा. ते तुकोबार आहे, जगाच्या मायबापाच्या पुढे मागणी मागतात. अरे वस्तुस्थितीला धरूनच दादा, खोटी स्तुती नाही तर खरी स्तुती करून जगाच्या मायबापाला द्यायला भाग पाडतात. लक्ष्मी वल्लभा देवा, तू लक्ष्मीचा वल्लभ आहेस. म्हणजे कोण आहेस तर पती आहे. बघा तुम्ही दादा, श्रीमद भागवत ऐकलं, 14 रत्न बाहेर निघाले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धनवंतरी चंद्रमा गावदुधा कामदुधा सुरेश्वर गजरंभादि देवांगना अश्वसप्तमुखीं विषम हरिधनु शंको अमृतांचांबुदे रत्नानि हा 14 प्रतिदिनं कुर्यात सदा मंगलम. एवढं लक्षात ठेवा दादा. लक्ष्मी माता ज्या वेळेला क्षीरसागराच्या त्या मंथनातून बाहेर आली त्यावेळेला तिच्या हातामध्ये हार होता. हे तेव्हापासून ठरलेलं आहे आणि आताही तेच होतंय. पप्पा बापाचं काही चलत नाही, सगळं पोरीच चालतंय. अगोदर पोरगी बायोडाटा बघते, बायोडाटर पोराचं नाव असतं, लगेच फेसबुक नाही तर एखादा ID चेक करते पोरग कसंही दिसायला. लय वाईट परिस्थिती झाली.
आणि सध्याचं लयच बेकार झालं सासांनो, तुम्हाला सांगू का, आमच्या इकडं सांगतो बरं का, लयच बेकार झालंय. पोरी नाही का शिकलेल्या सवरलेल्या असतात आणि त्यातले त्यात बचत गटाच्या अध्यक्ष असल्या तर पाहायचंच का. अगोदर बायोडाटर बघतात सासूबाई मिळलेली का, वैकुंठवासी नाव, हम दोन हमारे दो. लक्षात ठेवा, वाईट दिवस आले सासावर, वाईट दिवस आले. तुम्हाला चांगलं जगायचं ना सासांनो, एक मंत्र सांगतो तुम्हाला. बाबा लयच कान देऊन ऐका लागलेत बाबा, पुढं सरक म्हणतात सांगसा काकूला, मला ऐकू दे जरा, महाराज लय मंत्र सांगा लागलेत. गोंदीकर बाबा 150 भागवतकार आहेत गोंदीत आमच्या, सगळे ज्योतिषाचार्य, आणि चांगलं चांगलं समजतं बरं का त्यांना. तुम्हाला सांगू का, तुम्हाला आनंदाने जर जगायचं असेल ना सासांनो, बाबा बाबा आता झोपीतून उठल्या बिचारी, लक्षात ठेवा. ऐकायचं का तुम्हाला मंत्र, ऐकायचा का, हात वर करा. त्या पाय एक जणीचा हात वर आला, पण त्याला वाटलं सुनबाई पाहते काय, लयच ताप आहे, धाकच लय बेकार आहे, सकाळी भाकर नाही मिळायची. विडाला 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 विडाला, लय सुनमुख बघायचं, लय सुनमुख बघायचं. कौसा का कोणसा का कुकड जाती 80 म्हणजे काय ग कौशे, म्हणली बाई सुनमुख बघायचंय. शेजारच्या डब्याचं लग्न झालं पण माझ्या बाब्याचं लग्न व्हाईना. म्हणली बाई तुला सुनमुख बघायचं लय येड लागलं म्हणले, पण 2-4 महिन्यात तुला कळन सुन कशी येत. त्या टायमाला कोणाला तोंड दोखायची लायकीची नाही राहायची. म्हणली बाई पण 2चे 4 हात झाले म्हणजे बरं वाटतं ग बाई, नातरुंड पत्रुंड चित्रुंड किती आनंद असतो. मग भरल्या घरामध्ये चांगलं वाटतं, जरी सुन कशी धुसफूस करणारी असली पण बरं वाटतं. काहीला त्याशिवाय करमतच नाही, लयच वाईट परिस्थिती. या जन्मामध्ये सासू सुनांनी जर वाद केले, भांडणं केले, तर पुढच्या जन्मामध्ये सुनबाईला मुंगसाचा जन्म मिळतो आणि सासूबाईला सापाचा जन्म मिळतो. मग खेळा भांडणं. आता तरी रोज खायला मिळतं, पुढच्या वर्षी तुम्हाला नाग झाल्यानंतर पुढच्या जन्मात तुम्हाला नाही का फक्त नागपंचमीलाच दूध आणलं आहे. दादा वैरभाव कधी सुटत नसतो, एवढं लक्षात ठेवा, शास्त्र सांगतंय. वैरभाव कधी ठेवू नका दादा. आनंद या जीवनाचा, दादा लक्षात, जगाला तुम्ही दादा शिव्या द्या, तुम्हाला शिव्या मिळते. जगाची निंदा करा, तुमची निंदा होईल, आणि जगाला प्रेम द्या, तुम्हाला प्रेम मिळेल, एवढं लक्षात ठेवा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरीवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरीवळावा. अंतकरणामध्ये प्रेम राहू द्या, एवढे लक्षात ठेवा दादा. माणसामध्ये सुद्धा वैरभाव निर्माण झाला, एवढं लक्षात ठेवा दादा. प्रेमाने स्नेहाने वागा दादा, एवढं लक्षात ठेवा दादा. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजेने दादा सबंध मराठा समाजाला एकत्र केलं होतं, एवढं लक्षात ठेवा. सबंध 18 पगड जातीला एका भगवा ध्वजाच्या खाली आणण्याचं सामर्थ्य फक्त छत्रपती शिवाजी राजेमध्ये होतं. 350 वर्ष होऊन गेली दादा. 350 वर्षानंतर या मराठ्यांची असणारी तलवार मुरदाड झाली, त्याला धार राहिली नव्हती दादा. 350 वर्ष झाली मराठा म्हणून सुद्धा जगत नव्हता, एवढं लक्षात ठेवा दादा. एकमेकाचा वैरभाव ठेवून अंतकरणामध्ये एकमेकाचे मुर्दे पाडण्यापर्यंत मराठा समाज गेला, एकमेकाचे पाय ओढण्यामध्ये मराठा समाज लयाला गेला. पण 350 वर्ष झाली दादा. पण
आजच्या या मागच्या 2-4 महिन्यामध्ये जे छत्रपती शिवाजीराजेनं करून दाखविलं तेच कार्य माझ्या मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलं, एवढं लक्षात ठेवा. अरे याच मराठ्यांच्या असणाऱ्या तलवारीला धार दे. अरे सळसळी तलवार मराठ्यांची. दादा मराठा एक तर पेटत नाही, पेटला तर कधी विजत नाही, एवढं लक्षात ठेवा. ही मराठ्यांची जात आहे. आईच्या गर्भात मगली झंजाराची तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत, लाट संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, आणि देव देश न धर्मापायी प्राण घेतलं हाती. हे वाक्य फक्त मराठेच पूर्ण करू शकतात, हे लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे एकतर मराठ्यांच्या नदी लागू नका. बघा तुम्ही दादा, मराठा एकदा पेटला तर स्वतः पेटून घेतो दादा, दुसऱ्याला पेटविल्याशिवाय राहत नाही, एवढं लक्षात. मराठा भडकला माझा मराठा भडकला, मराठा भडकला माझा मराठा भडकला, भगवा 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 भडकला माझा मराठा भडकला, भगवा भडकला माझा मराठा भडकला, भगवा 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 भडकला माझा मराठा भडकला, भगवा भडकला माझा मराठा भडकला, मराठा भडकला मराठा भडकला. मर्द मराठ्याचा पोर जणू तलवारीची धार. लक्षात घ्या किती गाणे दादा. आणि फोटो पाहिला मनोज जरांगे पाटलांचा, ही काळाची गरज झाली, एवढं लक्षात ठेवा दादा. मराठा समाजाला दादा एकत्र आणण्याचं काम फक्त मनोज जरांगे पाटलांनीच केलं सध्याच्या काळामध्ये, ते कोणालाही शक्य झालं नाही, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला दादा 1.5 कोटी 2 कोटीचा समाज एका हक्केवर जमा करण्याचं सामर्थ्य फक्त मनोज जरांगे पाटलामध्ये दादा. म्हणून सरकार सुद्धा घाबरलं. टरबुजे किती उड्या मारतो, तुझं काही चालणार नाही. आणि भुजबळ तू किती बळला, तुझं सुद्धा काही चालणार नाही. कारण की आता 1 मराठा आणि कोटी मराठा झाला, एवढं लक्षात ठेव. हे बघा किती संकट येऊ द्या दादा, फक्त मराठ्याने दादा आता मराठा म्हणूनच जगायचं दादा. कोणत्या मराठा समाजावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर आपला पक्ष बाजूला ठेवा, आपलं राजकारण बाजूला ठेवा. आता इथून पुढे आम्हाला मराठा म्हणून जगायचं आहे. काँग्रेसचा मराठा नाही, शिवसेनेचा मराठा नाही दादा, मनसेचा मराठा नाही, राष्ट्रवादीचा मराठा नाहीये, कोणत्या राजकीय पक्षाचा मराठा म्हणून जगायचं नाही, तर आता मराठ्यांचा मराठा म्हणून आम्हाला जगायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि ही काळाची गरज आहे, एवढं लक्षात ठेवा दादा, ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी राजेनं 18 पगड जातीला दादा स्वराज्यामध्ये घेतलं, रयतेमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या सामील करून घेतलं दादा, भगव्या ध्वजाच्या खाली आणलं त्यांना दादा. एक लक्षात ठेवा दादा, छत्रपतींनी कधी जातीवाद केला नाही आणि मराठी सुद्धा कधीच जातीवाद करत नाही दादा. पण जातीवाद चालू झाला ज्या दिवशी मराठा स्वतःच्या अस्मितेसाठी लढू लागला, स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढू लागला, तिथून पुढे खरा जातीवाद उगदयाला, एवढं लक्षात ठेवा दादा. म्हणून माझ्या छत्रपतींचे दादा पोस्टवर सुद्धा फोटो नाही ठेवले या लोकांनी. वाईट वाटतं या गोष्टीचं, आम्हाला वाईट वाटतं. माझ्या जरांगे पाटलांचा काल फोटो इथं फाडण्यात आला दादा. अरे काय भेटणार तुम्हाला फोटो फाडून, एवढं लक्षात ठेवा दादा. आता आम्ही सुद्धा वाघ आहेत आणि आम्ही सुद्धा छावेत. ज्या छत्रपती संभाजीराजेनं दादा सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीची दात, ही दात मराठ्यांची, पहा चालून पाणी आमच्या इतिहासाची, आणि आम्ही त्यांचे पैकी आहेत. अरे तुम्ही पोस्टर काय फाडतात दादा, अरे फाडण्याची हिम्मत माणसं तर मराठ्यात आहेत, एवढं लक्षात ठेवा. हिम्मत मराठ्यात आहे म्हणून आम्ही भेट नाही. अरे किती गुन्हे दाखल करा, अरे कितीही असणाऱ्या गुन्हे दाखल करा दादा, एवढं लक्षात ठेवा. कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवा. ऋषिकेश बेदरे पाटील आमच्या गेवराईचा तरुण, एवढं लक्षात ठेवा दादा. अरे पिस्टल असणारा चुकीनं ठेवण्यात आला, पिस्टल नव्हता सोबत दादा, एका पोलिसांनी पिस्टल ठेवला आणि भयंकर गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचा प्रयत्न केला. पण आमचे मराठ्याचे वकील धावून आले, एवढं लक्षात ठेवा दादा. तुम्ही जेवढं गुंतविण्याचा प्रयत्न करताल दादा तेवढा सोडण्याचा प्रयत्न सुद्धा आम्हीच करू आणि ते मराठेच करू शकतात, एवढं लक्षात ठेवा. बघा इलेक्शन येऊ द्या, एकही मराठ्यावर असणारा गुन्हा राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. अरे यांना धाके, अरे जे असणारे आमदार खासदार म्हणत होते की आमची असणारी घरं जाळली मराठ्यांनी, आमच्या लेकरा बाळांचा विचार केला नाही मराठ्यांनी, भुजबळांच्या असणाऱ्या एका नेत्याचं हॉटेल जाळलं मराठ्यांनी. अरे ते इकडे बोंबलत होते, पण नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांची बोबडीच वळली. म्हणले आमचं कोणतंच नुकसान मराठ्यांनी केली नाही, ही ताकद मराठ्यांची आहे. एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नातं का? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं का? जय जिजाऊ जय शिवराय. एवढं लक्षात ठेवा. आता
आता लढायचं सुद्धा मराठ्यासाठी आणि मरायचं सुद्धा मराठ्यासाठी, एवढं लक्षात ठेवा. आपला भेद, आपली वाद, आपल्या सगळ्या काही गोष्टी थोड्या बाजूला ठेवून द्या दादा, आणि आरक्षण हेच आमचं ध्येय आहे, एवढं लक्षात ठेवा दादा. आणि ते ध्येय आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय का, आमची लेकरं बाळ आहे, एवढं लक्षात ठेवा. या लेकरा बाळासाठी लाखो 2-2, 3-3 लाख रुपये आम्ही खर्च करतो एका वर्षाला, तरी सुद्धा लेकर आमची असणारे त्या ठिकाणी एक असणाऱ्या मार्काने पुढे जातात, टक्क्याने पुढे जातात, पण शेवटी घात होतो तो फक्त आरक्षणाचा. दादा हे जाणलं कोणी, माझ्या मनोज जरांगे पाटलांनी. अरे हिरोजी इंदुलकरांनी दादा स्वतःची प्रॉपर्टी केली. रायगडाचं काम चालू होतं, राजे स्वारीवर गेले होते, 4 वर्ष झाली रायगडाचं काम चालू होतं. अरे हिरोजी इंदुलकराला माहिती होतं रायगडाचं काम पूर्ण झालं पाहिजे का. 6 जुलै 1674 रोजी माझा छत्रपती शिवाजी राजा याच रायगडाच्या किल्ल्यावर 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसणार आहे. हे स्वप्न बघितलं कोणी हिरोजी इंदुलकरांनी, म्हणून स्वतःची जमीन विकली, घरदार विकलं, आणि असणारं रायगडाचं काम पूर्ण झालं. राजेला हे समजलं, आणि राजा ज्या वेळेला असणाऱ्या त्या ठिकाणी इंदुलकराला भेटायला आले, रायगडाच्या पायऱ्या ओलांडल्या, पाहिला तो बाले किल्ला, पाहिली ती सदर, पाहिले तर जगदीश्वराचं मंदिर, आणि 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर राजा विराजमान झाले. राजा म्हणू लागले, हिरोजी हिरोजी माग, आता काय मागायचं तर मी तुझ्यावर प्रसन्न आहे. राज एकच मागणं राज या इंदुलकराचं, मी कधी माझी गेलेली जमीन मागणार नाही, गेलेली माझी वतन मागणार नाही, माझ्या लेकरा बाळांचं असणार डोक्यावरचं छत्र मी इकून टाकलं ते मागणार नाही. राज फक्त मागतो एकच, जगदीश्वराच्या पायरीवर फक्त माझं नावच कोरावं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. राजा एवढंच मला द्या. राजेंच्या डोळ्याला पाणी आलं. अरे स्वतःच्या घरादारावर नांगर फिरणारा आणि असणारा रायगडाचा काम पूर्ण करणारा हिरोजी इंदुलकर, अरे अशा मावळ्यासाठी माझा जीव वाळून टाकावा. अरे अशी सुद्धा मावळे जन्माला घालण्यासाठी माझ्या महाराष्ट्राची मातीच लागते, एवढं लक्षात ठेवा. हिरोजी इंदुलकरांनी जे केलं तेच 350 वर्षानंतर माझ्या मनोज जरांगे पाटलांनी केलं. स्वतःच्या लेकरा बाळाचा विचार नाही. विचार करा, अरे ते कोणाची तरी पती आहेत, कोणाचा तरी बाप आहे, अरे कोणाचा तरी लेक आहे, अरे पण घरादाराचा विचार नाही केला. स्वतःची 15 एकर जमीन फक्त मराठ्यांसाठी खर्च करणारा एकच माणूस सध्याच्या शतकात होऊन जातोय, तुमचे मनोज जरांगे पाटील, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांनी जेवढं बलिदान, जेवढा त्याग केला समाजासाठी, तो त्याग